पाटणमध्ये कुणबी दाखल्याचे घरोघरी वाटप सुरू। मराठा सर्वेक्षणाने पाटणमध्ये पकडली गती। मराठा आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर शासनाने मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून 23 जानेवारीपासून प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली आहे। पाटणमध्ये देखील मराठा सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून या कामाची गुणवत्ता पाहण्यासाठी तहसीलदार रमेश पाटील व प्रांताधिकारी सुनील गाडे हे दुर्गम भागातील वाड्या वस्त्यावर भेट देऊन पाहणी करत आहेत। प्रगणक व पर्यवेक्षक यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत। आज पाटण तालुक्यातील बॉद्री परिसरातील वस्तीवर प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी भेट देऊन सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेतला। तेथील मराठा कुटुंबाशी चर्चा केली। त्यावेळी ग्रामस्थांनी असा सर्वे करून आरक्षण मिळावे तसेच कुणबी दाखले मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। कुणबी दाखले संदर्भात कागदपत्रे सादर केल्यानंतर तत्काळ दाखला देण्याची ग्वाही प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी दिली। इतकेच नाही तर चिटेघर येथील 3 व्यक्तींना घरपोच कुणबी दाखलाचे वितरण केले। त्यावेळी चिटघर येथील ग्रामस्थांनी महसूल प्रशासन करत असलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करत तसेच यापुढेही कुणबी दाखल्याचे वितरणाबाबत असे सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। पाटण तालुक्यातील महसूल विभागाकडून थेट घरपोच दाखले मिळत असल्याने नागरिकांना सुखद धक्का मिळत असून संपूर्ण तालुक्यात महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे कौतुक होताना दिसत आहे। साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने, पाटण। आज आपण सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील बोंद्री गावालगतच्या एका वस्तीवर आलेलो आहोत आणि मराठा सर्वेचं कामकाज देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्यानिमित्ताने जमलेले काही ग्रामस्थ आहे, त्यांची याबाबतची प्रतिक्रिया आपण ऐकूया। मला सांगा, काय वाटतं तुम्हाला या सर्वेबद्दल? सर्वे झालाच पाहिजे, बरोबर? बर, हां, सर्वे सर झालाच पाहिजे। हां, सर्वे झाल्याच्या नंतर आपण सर्वे करायला लागत तर आमच्या गावातील हां, जे आज कुटुंबातले लोक आहेत, बर, कुटुंबात जे कुणबी दाखले मिळणार आहेत, हां, तर कुणबी लोकांच्यासाठी शासनानं हां, किंवा आपण आलेला आहात, हां, आपण सुद्धा त्यांच्याकडून पूर्तता केली पाहिजे आणि आमच्या गोरगरीब मुलांच्यासाठी नोकरी संदर्भात असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी बाबत सरकारने त्याची दखल घ्यावी आणि झरागे साहेबांनी जे उपोषण केले, आवाज उठवलाय, या आवाजासाठी आमचे त्यांचा पाठिंबा आहे।